जय महाराष्ट्र मित्रांनो, बुकमास्टरच्या एका नवीन एपिसोडमध्ये आणि एका नवीन प्रोजेक्टमध्ये मी तुमचे पुन्हा एकदा मनापासून खूप खूप स्वागत करतोय. आज पुण्याच्या हडपसर भागामध्ये मी आलेलो आहे आणि हडपसर भागामध्ये तुम्ही लक्झुरियस सेगमेंटचे मॅक्सिमम अम्युनिटीज असलेले प्राईम लोकेशनचे 2 BHK फ्लॅट शोधत असाल अफोर्डेबल किमतीमध्ये, तर आजचा हा जो प्रोजेक्ट आहे तो तुमच्यासाठी चांगला ऑप्शन होऊ शकतो. नवीन लॉन्च झालेला आहे या प्रोजेक्टचा, पण नवीन लॉन्च असल्यामुळे आता ज्या ऑफर्स मिळतात त्या खूप अफलातून आहेत. तर त्या मी सगळ्या तुम्हाला सांगणारच आहे. पण आज काय झालेलं आहे की पाऊस सकाळपासून खूप जास्त असल्यामुळे आम्हाला ह्या प्रोजेक्टला बाहेरून शूट करता येत नाहीये. तर आपण या प्रोजेक्टचा जो सॅम्पल आहे तो एक बघणार आहे. बाकी व्हिडिओ तुम्ही वॉक थ्रूच्या माध्यमातून बघून घ्या आणि हा एक इथे मॉडेल ठेवलेला आहे प्रोजेक्टचा, तोही तुम्ही बघून घ्या. तर जेवढे पॉईंट आपल्याला कव्हर करता येतील ते सगळे आपण या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत. तर तुम्ही जर आमच्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर असे नवीन व्हिडिओ बघण्यासाठी सर्वप्रथम आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला मुळेच विसरू नका. आणि आता आपण या प्रोजेक्टची जी सुरुवात आहे ती वॉक थ्रू पासून करू. तुम्ही वॉक थ्रू बघा, त्याच्यानंतर आपण या प्रोजेक्टचा जो सॅम्पल फ्लॅट आहे तो बघू आणि प्राइसिंगची पण इथे माहिती घेऊया. मी आशा करतो की वॉक थ्रूच्या माध्यमातून तुम्हाला या प्रोजेक्टचा अंदाज आलाच असेल. तरी पण मी थोडक्यात पुन्हा एकदा या प्रोजेक्टची तुम्हाला डिटेल माहिती देतो, जेणेकरून सगळ्या गोष्टी तुमच्या लक्षात येईल. 7.5 एकरचा पूर्ण हा प्रोजेक्ट आहे. 7.5 एकरचा लँड पार्सल आहे, ज्याच्यामध्ये 3 टॉवर बनतात ते ABC. आणि ह्या भागातला या व्हॅसिलिटीचा हा सगळ्यात उंच टॉवर आहे, म्हणजे सगळ्यात उंच बिल्डिंग आहे. G+29 याचं स्ट्रक्चर असणार आहे. त्यातला एक टॉवर आता लॉन्च करण्यात आलं, ज्याच्यामध्ये 700 फ्लॅट आहेत. एका फ्लोअरला 8 फ्लॅट इथे बनवण्यात येत आहेत. सगळे 2 BHK असणार आहेत. आणि नंतर B आणि C हा टॉवर लॉन्च करण्यात येणार आहे. पण A बिल्डिंगमध्ये जे लोक फ्लॅट बुक करतात त्यांना खूप साऱ्या फॅसिलिटी देण्यात आल्यात, ज्या मी तुम्हाला पुढे सांगतो. 40 पेक्षा जास्त लक्झुरियस अम्युनिटीज तुम्हाला देण्यात आले. आणि अम्युनिटीजसाठी पार्किंगसाठी टोटल वेगळं स्ट्रक्चर बनवण्यात आले. म्हणजे बिल्डिंग जी आहे ती ग्राउंड+29 आहे आणि 3 मजल्यांची एक पोडियम स्पेस बाजूला बनवली जाते, ज्याच्यामध्ये सगळे पार्किंग आणि अम्युनिटीज इथे असणार आहे. आणि आता जे लोक फ्लॅट बुक करणार तर इथे कॉस्मो क्लब बनवला जातोय, ज्याच्यामध्ये B आणि C मध्ये जे लोक फ्लॅट बुक करतील त्यांना मेंबरशिप जी आहे ती पेड असणार आहे. पण जे लोक A मध्ये बुक करतील तर त्यांना ती मेंबरशिपची जी फी आहे ती लागणार नाहीये. प्लस फ्लोर रायझिंगचे पण तुम्हाला इथे पैसे द्यावे लागणार नाहीयेत. इथे जे 2 BHK आहेत ते 59 लाखापासून सुरू होतात आहे. आणि मला असं वैयक्तिक वाटतं, तुम्हाला तर माहिती आहे आपण रोजच एक प्रोजेक्टचा व्हिडिओ बनवतच असतो, पण जी प्राइसिंग आहे ह्या प्राइसिंगमध्ये तुम्हाला खूप जास्त व्हॅल्यू मिळते जर तुम्ही हडपसरच्या इतर प्रोजेक्टला जर कम्पेअर केलं तर. आणि पुण्यातल्या रेप्युटेड बिल्डरचे 57 वर्ष झाले हे जे बिल्डर आहेत ते ऑन टाईम पोझिशन देण्यासाठी ओळखले जातात. इथं पोझिशनचं जर सांगायचं झालं तर डिसेंबर 2028ला रेरा पोझिशन आहे, पण बिल्डरची जी कमिटमेंट आहे ती डिसेंबर 2027 आहे. तर मी आशा करतो की तुम्हाला या प्रोजेक्टची जी डिटेल माहिती आहे ती लक्षात आली असेल. लोकेशन सांगतो, याला नवीन हडपसर म्हणतात कारण हडपसरचा पिनकोड आणि इथला पिनकोड एकच आहे, पण हे हंडेवाडी लोकेशन आहे. GSPM कॉलेजजवळ हा प्रोजेक्ट आहे. आणि ह्या लोकेशनची एक चांगली गोष्ट काय किंवा ह्या प्रोजेक्टची की पहिलं हाय स्ट्रीट जे आहे, जसं बालेवाडीला हाय स्ट्रीट तसं ह्या एरियातलं पहिलं हाय स्ट्रीट जे आहे ते ह्या प्रोजेक्टमध्येच बनत आहे. आणि इथले जे कमर्शियल शॉप्स आहेत ते बिल्डरकडून विकले जाणार नाहीयेत, तर त्याला स्वतःकडेच ठेवून लीज केलं जाणार आहे. आणि जे सगळे ब्रँड आहेत मोठे ते इथं आणले जाणार आहेत हाय स्ट्रीटच्या हिशोबाने बनवण्यासाठी. त्यामुळे इथलं जे स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग आहे ते पण वाढणार आहे. जे या एरियातले जेवढे प्रोजेक्ट आहे किंवा हा प्रोजेक्ट आहे इथले जे नॅचरल अप्रिशिएशन आहे ते इतर प्रोजेक्टपेक्षा तुम्हाला नक्कीच जास्त मिळणार आहे. आता ज्या फ्लॅटमध्ये मी उभा आहे हा शो फ्लॅट आहे. 732 स्क्वेअर फूटचा कार्पेट आहे. टोटल 4 व्हेरियंट आहेत 2 BHK मध्ये. 700 पासून ते 800च्या मध्ये असे कार्पेट ठेवण्यात आलेले आहेत. तुम्ही आता जे लिव्हिंग प्लस डायनिंग बघते, जी साईज इथे 12.3 × 18.3 ची इथे देण्यात आली आहे. सुंदर इंटिरियर इथे तुम्हाला करण्यात आलेलं आहे. किचन समोर बघा तुम्ही 8x10.10चं किचन देण्यात आले. किचनला 2 प्लॅटफॉर्म देण्यात आलेत. इस्को कंपनीचे सगळे सॅनिटरी फिटिंग आहेत. ड्राय बाल्कनी कवर्ड देण्यात आलेली आहेत. सगळे जे डोर आहेत ते लॅमिनेटेड असणार आहेत. आणि जे जनरली दरवाजाचे जे लॉक असतात ते युरोपाचे असतात बाकी कंपन्यांचे, इथे यांनी गोदरेजचे दिलेले आहेत. 12.5 बाय 5 ची तुम्हाला इथे
कवर्ड बाल्कनी इथे तुम्हाला देण्यात आलेली आहे. 3 ट्रॅक विंडो असणारे चांगल्या कंपनीचे देण्यात आलेले आहेत. या बाल्कनीमधून तुम्हाला टोटल 3 व्ह्यू मिळणार आहेत. एक अम्युनिटीज व्ह्यू असणार आहे की जो की खूप मोठा असणार आहे. त्याच्यानंतर सिटी व्ह्यू असणार आहे आणि तुम्हाला जर वरच्या फ्लोअरला जर तुम्ही घेताय 15 फ्लोअरच्या वरचा तर तुम्हाला फॉरेस्ट व्ह्यू पण इथून मिळतो. अशा 3 प्रकारचे व्ह्यूज तुम्हाला या बाल्कनीतून मिळणार आहे. आता जर तुम्ही आतल्या साईडला गेलात तर या हॉलला लागून उजव्या साईडला 10 बाय 10.5चं तुमचं चिल्ड्रन बेडरूम असणार आहे. ते तुमच्या लहान मुलांचं रूम असणार आहे. त्याचं इंटिरियर तुम्ही बघू शकता कशा पद्धतीने करण्यात आले. प्रत्येक फ्लॅट जो आहे तो वास्तुशास्त्राच्या हिशोबाने इथे बनवण्यात आलेला आहे. आणि ह्या चिल्ड्रन बेडरूमच्या समोर हे कॉमन टॉयलेट बाथरूम आहे ज्याची साईज 4.5 बाय 5.5ची तुम्हाला इथे देण्यात आलेली आहे. आणि हे मास्टर बेडरूम आहे ज्याची साईज 12.5 बाय 11ची इथे तुम्हाला देण्यात आली. अतिशय सुंदर इंटेरियर करण्यात आले. ही वॉर्डरोबची इथे जागा देण्यात आलेली आहे. त्या व्यतिरिक्त इथे समोर मास्टरचे जे टॉयलेट बाथरूम आहे ते तिथे देण्यात आले. 7.5 बाय 5चं त्याची साईज असणार आहे. तर मला वैयक्तिक असं वाटतं की 59 लाखापासून इथं 2 BHK सुरू होतं आणि खूप जास्त व्हॅल्यू तुम्हाला या प्रोजेक्टमध्ये मिळते. एकदा हडपसर भागामध्ये कुठेही फ्लॅट घेत असेल तर प्लीज तुम्ही ह्या प्रोजेक्टला एकदा नक्की व्हिजिट करा. भले तुम्ही घ्या नका घेऊ तो विषय वेगळा आहे, पण तुम्हाला एक चांगला प्रोजेक्ट बघण्याचा जो फील आहे तो नक्की ह्या प्रोजेक्टमध्ये येईल. आता या प्रोजेक्टला आम्ही बाहेरून शूट नाही करू शकलो, पण आम्ही दर महिन्यात ह्या प्रोजेक्टला कव्हर करू. नवीन नवीन माहिती जी आहे या प्रोजेक्टची तुमच्यासाठी घेऊन येऊ. बाकी लवकरच भेटू नवीन प्रोजेक्ट आणि नवीन लोकेशन सोबत. तोपर्यंत नेहमीसारखं स्वस्त राहा, मस्त राहा, खुश राहा. जय हिंद.